महायुतीने ज्या योजना सुरू केलेल्या आहेत या योजनांपैकी कुठलीही योजना बंद होणार नाही। या सर्व योजना सुरू राहतील आणि येत्या काळात जनतेच्या कल्याणासाठी नवीन देखील योजना सुरू केल्या जातील। सर्वसामान्य लोकांचं जीवन उंचावणं, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं, त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करणं आणि राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र काम करेल, अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी मी देऊ इच्छितो। हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष गारटलेला दिसला, कारण अंबादासजी जनतेच्या प्रेमाची ऊब आम्हाला मिळाली, महायुतीला मिळाली। वास्तविक पाहता एवढ्या दारुण पराभवानंतर विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होईल, वागणुकीत बदल होईल असं वाटलं होतं, परंतु दुर्दैवाने तसं काय घडलं नाही, घडत नाही। पुन्हा तेच आरोप, तेच पायऱ्या, आणि त्यामुळे सभापती महोदय एक मी शेर आठवला म्हणून सांगतो, तूफानों में कश्तियां और घमंड में बड़ी बड़ी हस्तियां डूब जाती है। घमंड में बड़ी बड़ी हस्तियां डूब जाती है। अंबादास आपण व्यक्तिशः काय घेऊ नका, कार्मिक और मस्तियां खत्म हो जाती है। हे या विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे। कारण जेवढं या निवडणुकीमध्ये यश महायुतीला मिळालं, हे खरं म्हणजे आपल्याही सदस्यांनी बोलताना मागच्या चर्चेत सांगितलं की अनपेक्षित यश या ठिकाणी मिळालं। आम्हालाही माहित नव्हतं एवढं मिळेल म्हणून। म्हणजे हे यश जनतेने दिलंय, लाडक्या बहिणींनी दिलंय, लाडक्या भावांनी दिलंय, लाडक्या शेतकऱ्यांनी दिलंय, सगळ्यांनी दिलंय। त्यामुळे ईव्हीएमचा घोटाळा, तुमच्याच लोकांनी सांगितलंय की ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही, कारण हे यश, ईव्हीएमचा घोटाळा झाला असता आम्हाला माहित पडलं असतं, तुम्हाला माहित पडलं असतं। त्यामुळे म्हणाले सत्ताधाऱ्यांनाही माहित नव्हतं की एवढा विजय मिळेल, आणि म्हणून खोटे नाटे आरोप प्रत्यारोपामध्ये अडकण्याऐवजी जनतेचे प्रश्न या ठिकाणी आपण मांडाल अशी अपेक्षा होती। खालच्या सभागृहात देखील मी बसलो होतो, खालच्या सभागृहात देखील, सभागृहामध्ये कमी आणि बाहेर मीडियामध्ये जास्त, म्हणजे काय म्हणतो त्यांना, आपल्या सभागृहामध्ये आपल्या या अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न असतात, राज्यातले प्रश्न असतात, ते सोडवण्याची संधी असते, त्याला वाचा फोडण्याची संधी असते, परंतु पायऱ्यांवर आणि फक्त मीडियाच्या माईकवर त्यांनी बोलण्यामध्ये धन्यता मांडली। आणि म्हणून मी एकच सांगतो की आम्ही यापूर्वी देखील विरोधकांना आरोपाला आरोपाने नाही, कामातून उत्तर दिलं, यापुढे देखील आरोपाला आम्ही कामातूनच उत्तर देऊ। जनतेला काम करणारे लोक आवडतात, शिव्या शाप देणारे नाही आवडत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।